हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का सर्वांचं चहा पाणी मित्रांनो? तर आपलं चहा पाणी झालेलं आहे. आज काय कुठं कामाला गेलो ना मित्रांनो, काल गेलतो कामाला. काल तर काम कुठं होतं माहिती आहे का भावा बहिणींनो? आपल्या बारामती जवळ जारगडवाडी इथं काम होतं. तर तिथं गेलतो कामाला मित्रांनो, रोपं बांधायलाच. तिथं बी राहिलं होतं म्हणल्यानंतर ते आपलं मुकदम होतं दुसरं, तिकडं बोलावलं होतं त्यांनी कामाला. कारण की ते उद्याच्याला म्हणजे आज कालच फायनल करायचं होतं काम, थोडं राहणार होतं. 2 गाड्यांचं म्हणल्यानंतर आम्ही 2 जण गेलतो. मग ती संध्याकाळच्या तुम्हाला सांगतो तिथं बांधायला 6:30 वाजल्या. 6:30 वाजल्यानंतर घरी यायला 10 वाजले. कारण की भरपूर लांब होतं न पहाटे गेलेलं इतकं गार लागत होतं. लांबचं काम म्हणल्यानंतर मित्रांनो किती जरी लवकर गेलं तर गार तर किती लागतं या. नुसतं पाय लाट 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 उडायचा गाडीवरती. तर रात्री काय घरी आल्यानंतर व्हिडिओ हे काढायला जमलाच नाही, कारण की उशीर झाला म्हणल्यानंतर मग काय व्हिडिओ काढला नाही. घरी आलो, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर झोपलो. तर सक्रातीची शॉपिंग बायकोन चालू केलेलं आहे सकाळपासूनच. कारण की ते तर काय बायको म्हणली की मला तर तुमच्यापासून तर काय मिळतच नाही आणि कधी घेत पण नाही. आणि मग आता पाठपासूनच कसं पेंटेतनं पैसे काढून पळून गेले ना आणलं खर्च करून. होय, काय घेतलंय? काय घेतलं म्हणजे काय घेतलं ते सांगायचं आपणच भावा बहिणीला. कसं आहे काय आहे ते खरं सांगायचं असतं. सांगते बाळ तर रातभर उलट्या करतंय मित्रांनो. आता गोळ्या औषध आहे ती त्याची, पण तरी पण पाजली की सकाळी तेव्हा बंद का झाला? तर आज काय मित्रांनो घरी आहे म्हणल्यानंतर काय एवढं काय घरी म्हणजे कसं आहे कामावर जायला लागलं की मग घरी अजिबात सुद्धा करमत नाही. घरी असल्यावर कामावर मन लागत नाही, असं होतंय. काम करू वाटत नाही. घरी असल्यावर कामावर आता कुठंतरी आता घरी असल्यावर कामावर मन लागत नाही. मग काय घरी असल्यावर कामावर मन लागत. घरी असल्यावर काम करू वाटत नाही. म्हणजे घरी लय दिवस जर राहिलं तर कामावर मग तिथं मन लागत नाही परतच्याला. हे असं आहे. कसं बघतोय आमचा बाबे, त्याला बी माहित आहे ना. होय समर्थ, समर्थ ए समर्थ समर्थ म्हणते मला जत्रेला किती पैसे देणार खर्चायला, एक फुगा जम्पिंगच्या पांग मध्ये बसायला. फुगा खुळकुळ खुळकुळ फुगा. माहेर तर नुसतं याड लावते, आता हे पण याड लावणार आहे बघा काही दिवसांनी. खुळकुळ फुगा ते आपण नाही खोळखोळी काय आता पळतंय. तर मित्रांनो जत्रा बिन सक्रात बी आपली संघच आलेली आहे, त्यामुळं असं डबल खर्च आहे. डबल खर्च आहे म्हणजे ती जत्रा पडली तिकडं पण पहिली साखराचा खर्च करायचा. छटायला तर जावं लागलं. आता बघू, आता ही गुटीचा सीझन तर संपलेला आहे. मग गुटीचा सीझन संपल्यानंतर आता डायरेक्ट छाटणीवर कात्र उचलायला पाहिजे. आज त्याला कात्र रिबीट बिबीट मारतो आणि उद्यापासून आपलं छटायला चालू. हो का? मग काय जावा साखरात आली ना जवळ, जावा कामाला जावा. मग काय तर ते अजून ते दवाखान्यातल्या टोपा संपल्या. ते आपण मध्ये जे ते फंगल इन्फेक्शनचं जे आलतो त्यातल्या कोर्स आहे ती, तर त्याच्या टुपा संपलेल्या आहे त्या. तर त्या टुपाचं पण बघावं लागेल. तसं काय डॉक्टर म्हणलं नाही, त्यांचा नंबर आहे त्यांच्याकडून, फोन नंबर त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करायचा. पण आलंय ती जरा म्हणजे कव्हरिंग मध्ये आलंय मित्रांनो. 3 वर्षाचा म्हणजे 3 महिन्याचा कोर्स आहे. 3 वर्षाचा 3 महिन्याचा कोर्स आहे. महिन्याच्या गोळ्या आहेत त्या. तर निम्या अर्ध्या गोळ्या झाल्या ते आला आटोप्यात आलंय जरा थोडं तरी, नाहीतर का नाही सोपं नाही ती लाडू. आणि आता तर दुसरंच कुठलं तरी आलंय ते काय कोरोना गेला. MHPV काय आलंय? MHPV नाव बी काय जोरूनच आहे ते बघा. MH नाही, हा HMPV हा HMPV रोग. त्याची लक्षण तर कसली की खोकला, ताप. एक जाऊस तर एक रोग येतोय, काय करावं लागेल? येणारच आता महामाऱ्या. बाळूमामाने सांगितलंच होतं अशी महामारी, त्यामध्ये समजा जग बुडल, ही कलियुग बुडल आणि कलियुग बुडला की पुन्हा सत्ययुग येणार. पुन्हा सत्ययुग येणार. बाईचा पदूर डोक्यापर्यंत खालीपर्यंत येणार सत्ययुग आणि कलियुग संपून जाणार.
बघा ऐका. हा काय खरंच गोष्ट आहे. ऐका काय तर कसं आहे मित्रांनो, आज घरी आहे म्हणल्यानंतर मग बघू सरपण बिरपण तरी आणायला जातो. कारण की या कलियुगात जत्रा बी आली जवळ म्हणल्यानंतर सरपण तर लागणारच आहे. केलं इडी झाली ती माणसं आहे का ना दादू. तर बघा पिंकीनं काय काय शॉपिंग केली या. कुठे गेलं साखरातीची शॉपिंग? होय केली गे. हा हाड खाऊन बसली. कुठं ठेवलं? ठेवला आतमध्ये एक ब्लाउज. दाखवू तर का? सकाळ सकाळ आलती तसली ब्लाऊज वाले. आयताच ब्लाउज गाऊन ब्लाऊज. गावांना सगळं ब्लाउज होता. आम्ही तिकडं कामाला गेलतो तेव्हा तिकडं ते आलते की बाळांच्या पॅन्टी. मग काय नाही आणलं? का बनवतो आम्ही रानात. थांबा बनायचं. थांबा थांबा आम्हाला रानात असल्यावर ऐकू यायचं नसतं आम्हाला. थांबा आपण जायचं. होय बाळा बाळ दादू दादा काय चाललंय दादूच? झोपलाय उड्या मारतोय. दादा. टुंगटुंग्या उड्या ए मारतोय. दादा काल बघणी काल पपुशी समर्थ आहे का? जिंगाला समर्थ आहे का? पाद्या 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 पाद्या. अयो 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 अयो. हसतोय का? हसाय नाही येत तुला? मलाच हसतो तिथं मला नाही हसत. हम्म. त्याचं माझं दिवसभर असतं लय हसतो मला. दादा अशी हसत एकटक नाही लावून बघत बसतो. हसत नाही हसत नाही. हा समर्थ ए समर्थ काय चाललंय पिल्लूच? कुठून चालायचं दुखते. हे घेतलंय तर बघा. हो का भाऊ बहिणींनो काय घेतलेलं आहे पिंकीनं सकाळ सकाळ. हे घेतलाय ब्लाऊज रेड कलर आहे आणि एका अंगात आहे. भाऊ बहिणीनं काळ्या कलरचा घेतलाय आणि आयताच आहे. मस्त बसतोय बघा. 200 रुपयाचं घेतलं 2 ब्लाऊज. 100 रुपयाला म्हणलं असं शिवायला गेलं तर 400-500 रुपये जातात भाऊ बहिणीनं. स्ट्रेचेबल. हा स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल. स्ट्रेचेबल कपडे आहे. ते कापड आहे. हे असं किती बी लांबतंय बघा अंगात. किती बी मोठ्या बायला बसताय. तर म्हणून हो का मी हे घेतला ब्लाऊज सकाळी. कसं काय अंगात बी घातलाय हवा. एकदम मस्त आहे ते कपडे म्हणून मी घेतला हवा. आणि तिला राहिली शॉपिंग करायची. हो काय हो पैसा काय पोत घेऊन फिर माझ्या मागे शॉपिंगला. पोत घेऊन होय बाबा. कागद गोळा करायला तुमच्या बाबा पोत घेऊन. मला म्हणते म्हणजे कागदवाली काय तरी बाटल्या गोळा करायला. ना गळायला लागल्यावर झालं भाऊ बहिणीनो. हा? रात्री गारट्याने. मग काय आणखी राहिले की शॉपिंगची लई तयारी करायची. आता 7 दिवसावर राहिली साखरात. 14 तारखे 6 दिवसावर राहिली. 6 दिवस गावात तर आपल्या देवा पुढे ती डांबी रवाय चालू झालं. गावाच्या गावकड्याची घाण बी काढायला चालू झाली बाबा म्हणून स्वतः. समजा आता स्वच्छ आता JCB न समधी गावकडचं रोड ही समजा चांगलं नीटनेटकं करणार. हागण मुक्त करणार. आणि परत पुढल्या वर्षापर्यंत तेवढीच घाण होती. गावात ही तिथं ग्राउंड वर भरपूर नवा रोड. त्या रोडचं काय करायचं आता आपल्याला? ही रोड बाबा बहिणी मग काल JCB आला होता. बघू आता तिथलं गवतही देवाचे जत्रा पुढले समजा खात ही समजा उचलून नेते. कारण की ती खेळणं पाणी नटा खोबायला माणसं विकायला तिथं असते ती. त्यांना जागा स्वच्छ करते ती. भरपूर मोठी अशी मित्रांनो जत्रा भरते आपल्या इथं. ऑर्केस्ट्रा आहे म्हणून. ऑर्केस्ट्रा आहे. आम्ही नसतं बाया जाणार ऑर्केस्ट्रावर. होय बाबा नाही कुठलं आहे. होय गेल्या वेळेचा काय सुद्धा चांगला नव्हता. आपल्याला तर आपण नाही जाणार. आपण झोपणार आहे गारटे गोष्ट. मला आवडतं पण भाऊ बहिणीनं बाळामुळं जायचं नाही. फक्त पाया पडायला जायचं. पाया पडायला जायचं आणि बघू दुसऱ्या दिवशी गेलो तर गेलो नाहीतर त्याला लावत गेलो तिकडं नाही जायचं. तर भाऊ बहिणींनो
घेतले बघा मायरूच्या पप्पाने सकाळी. दिलं मला 2 ब्लाऊजला पैसे. एक ब्लाऊज 100ला बसला, असं 200 रुपये गेलं. तर भाऊ बहिणी आणखी राहिली थोडीशी शॉपिंग संक्रांतीची. चला काय मग लय नाही मित्रांनो, पण. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. खातो झालं. गोळून झोपतो मग काय. मग भेटा मग पुढच्या वेळेमध्ये भाऊ बहिणी. बाय बाय.